एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नियोजन झालंय, कुस्त्या मोठ्या त्या ठिकाणी होत आहेत। आपण बघताय त्या ठिकाणी आज 400च्या पेक्षा जास्त कुस्त्या त्या ठिकाणी आज लावल्या जात आहेत आणि मोठं मैदान आज या ठिकाणी या भागामध्ये एक कुस्ती प्रेमींना पर्वणी म्हणून आज होत आहे। आपण सगळेजण एका मोठ्या या सोहळ्याचे साक्षीदार झालात। या आपल्या सगळ्याचा प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी आम्हाला मिळत राहावा। या निमित्तानं आज आपल्याला माहिती आहे की कुस्ती म्हणलं आणि त्यात माडा केसरी नाव दिल्यापासून त्या ठिकाणी आपली इकडं कुस्ती व्हायला लागली आणि तिकडं कुणाच्या तरी परंतु आपल्याला सगळ्याला माहिती आहे कुस्तीमध्ये वस्ताद कधी कधी त्या ठिकाणी हात धरून फिरवतात आणि याला जोड आहे का विचारतात आणि जोड नसली एखादा फिरत असला 30 वर्षाचा तर त्याला अडवून मी कुस्ती मारावं लागते। कुस्तीचा नियम आहे, कुस्ती ही चपळतेचा, बुद्धीचा, चातुर्याचा, धैर्याचा, ताकदीचा, साहसेचा आणि सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी प्रामाणिक खेळ खेळला जातो आणि त्याला त्या ठिकाणी महत्व आहे। म्हणून कुस्तीच्या मैदानात आपल्या सगळ्याच्या साक्षीनं भविष्यातले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच त्या ठिकाणी मिळत राहो। वाढदिवसाच्या निमित्ताने नानांनी खूप मोठं आयोजन आज टेंभुर्णी भागामध्ये केलं आणि या भागामध्ये हे आयोजन झाल्यामुळं काही गोष्टी कुणाच्या लक्षात यायला लागल्यात आणि ज्याला जे लक्षात यायला लागले, ज्याला जे घ्यायचंय त्यानं जे ती घ्यावं। आपण तर त्या ठिकाणी कुस्ती मारायला त्या ठिकाणी आलोय, भविष्यात त्या ठिकाणी कुस्ती ही अटील खेळून त्या ठिकाणी ह्या खेळाला देखील उद्याच्या काळामध्ये न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेऊ। आपलं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी असाच पाठीशी राहावा एवढी नम्र विनंती करतो। आपण सगळ्यांनी माझ्या मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्त एवढं मोठं मैदान भरवलं, त्या सर्व सहकार्यांचं नाना माडिक असतील, भाऊ असतील, दाना मामा असतील, साहेब मामा असतील, दीपक असतील, सर्व निवेदक असतील, सगळ्यांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपल्यामुळं त्या ठिकाणी एक चांगला आज कार्यक्रम सर्वांना बघायला मिळाला। आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।